सोलापुरातील पंढरपूर येथे जड वाहतुकीला शहरात प्रवेश बंदी असताना देखील जड वाहन शहरात घेतल्यामुळे एका वाहन चालकाला मारहाण झाली होती। तसेच त्याच्याकडून रोख 2000 रुपये घेऊन 1000 रुपयांचे ई चलन केल्याचा आरोप वाहतूक पोलिसांवर झाला होता। या प्रकरणी 2 वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। पंढरपुरातील सांगोला चौक येथे MH46 BC 7354 हे जड वाहन घेऊन आल्याप्रकरणी वाहन चालक सिद्धेश्वर सरगर राहणार नंदेश्वर तालुका मंगलवेढा याच्याकडून रोख 2000 रुपये घेऊनही ई चलन केले होते। तसेच त्याला पोलिसांनी मारहाणही केली होती। तसेच त्यावेळी वाहन चालक वैभव मासळ यांच्या MH46 BC 7254 या वाहनावर देखील कारवाई झाली होती। कंटेनर चालक सरगर याने गाडीची चावी काढून माझ्याकडून असेच पैसे घेतले आणि चलनही फाडले असा जाब त्या पोलिसांना विचारत सांगोला चौक येथे कंटेनर आडवा लावला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली। या घटनेची दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत डगळे यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी विजय कांबळे आणि वाघमारे यांना निलंबित केले आहे। जय हिंद। मी उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग 3 मार्च रोजी जी घटना झालेली त्याच्याच अनुषंगाने आम्ही आमचा अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवल्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावरती जे 2 पोलीस अंमलदार ट्रॅफिकचे त्यांना निलंबित केले आहे आणि त्याची चौकशी होऊन त्याच्यावरती अजून अधिक कारवाई होणार आहे। तर ह्याच अनुषंगाने आमचे असे म्हणणे आहे की ज्या कुणा व्यक्तींना किंवा नागरिकांना अशी कुठलीही गैरप्रकार किंवा कुठलीही घटना त्यांना जर निदर्शनास आली तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला जरूर कळवावे। आम्ही आपल्या त्या मदतीसाठीच आहोत आणि त्या ठिकाणी तात्काळ कारवाई ही आमच्याकडून केली जाईल आणि कोणीही कायदा हा आपल्या हातात घेऊ नये अशी एक आव्हान मी आपल्या सर्व नागरिकांना करतो। जय हिंद।